हॅलो, आज तुमचं नंदा किचनमधून तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी 2.5 किलो गाजर घेतलेला आहे. स्वच्छ धुवून खिसून घेत आहे. कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्याच्यात मी टाकून घेत आहे. आपलं हे सगळं गाजर खिसून झालेलं आहे पूर्ण. त्याच्यासाठी मी आत्ता त्यात टाकायला आधी त्याच्यात पाणी असतं गाजरात, त्याच्यामुळं थोडंसं व्यवस्थित हलवून घ्या त्याला. त्याचं पाणी जर थोडंसं कमी झालं तर त्याच्यात आपण आता खवा टाकायचा आपल्याला. त्यासाठी मी 2 किलो गाजर आहे, 2.5 किलो, त्याच्यासाठी मी 1/2 किलो खवा घेतलेला आहे. तर आता मी खवा खिसून घेणार आहे. आता मी खवा खिसत आहे. त्याच्यासाठी हा सुका मेवा घेतलेला आहे. त्यासाठी काजू, बदाम घेतलेले आहे. थोडं तूप टाकून घ्या आधी भाजताना. आणि 2.5 किलोसाठी मी एक अर्धा किलो साखर घेतलेली आहे. आता मी हे 1/2 किलो खवा खिसून घेत आहे. आपला खवा खिसून झालेला आहे. आता आपण त्याच्यात टाकून घ्या. थोडं तूप घाला. खवा टाकून घ्या. आता पूर्ण खवा टाकून झालेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्याच्यात आता आपण जे सुके मेवा घेतलेला आहे ते टाकून घ्या. व्यवस्थित मिक्स करा आणि नंतर त्यात साखर घालून घ्या. आता साखर टाकल्यामुळं थोडं त्याला पाणी सुटणार, त्याच्यामुळं व्यवस्थित हलवत राहा. 10 मिनटं आपल्याला ते व्यवस्थित हलवायचे. आता बघा त्याला असं म्हणजे पाणी सुटलेलं आहे, तेवढं पाणी पूर्ण आटोपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं. आता बऱ्यापैकी ते आपलं पाणी वगैरे सुकलेलं आहे. त्यात विलायची पूड टाकून घ्या. आता आपला हलवा तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्या. खाण्यासाठी हलवा तयार झालेला आहे. हलवा कसा झाला